नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर तलाठी भरतीसाठी प्रयत्न करताय, सरळ सेवामधील कोणतीही एक्झाम देताय, MPSCची तयारी करताय, पोलीस भरती, जिल्हा परिषद तसेच पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी अशा अनेक पदांसाठी जर तुम्ही तयारी करताय तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती एक इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज घेऊन येतो मित्रांनो. हे क्वेश्चन जर तुम्ही एकदा पाहिले तर नक्की विसरणार नाही मित्रांनो, आणि तुम्हाला याचा एक्झाममध्ये नक्की आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पर्धा पंच चॅनलला अशाच भरपूर साऱ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. तर क्वेश्चन क्रमांक 1 तुम्ही पाहू शकता, केरळमधील ऐराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर निर्गली तहार हे झाड आहे मित्रांनो, त्यासाठी हे ऐराविकुलम हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे मित्रांनो. 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता मित्रांनो. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरू केला. त्याचे एकच रिझन होतं की वाघांची जी दिवसेंदिवस होणारी संख्या जी कमी संख्या होते, त्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला होता मित्रांनो. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले. तर अमृत अनुभव हे जे पुस्तक आहे ते मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहे मित्रांनो. मित्रांनो, हे आपण अगोदरच हायलाईट करून ठेवलेले आहेत क्वेश्चनचे आन्सर, जसं की आपल्याला लगेच ते क्लिक व्हावं प्लस आपल्या लक्षात राहावं, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी ते केलेलं आहे मित्रांनो. तर क्वेश्चन क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे. तर नीलगाय हा आपल्याला माहीत आहे शाकाहारी प्राणी आहे. खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यापासून लाहश लोकर मिळवतात. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे चिरू यापासून लोकर मिळवतात. लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या टिंबटिंब किनारपट्टी लगत स्थित आहे. तर मित्रांनो, माहीत आहे आपल्याला केरळची जी किनारपट्टी आहे त्याच्या लगत आपल्याला लक्षद्वीप बेट हे स्थित आहे आपल्याला माहीत आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, टिंबटिंबद्वारे क्षयरोगाचा TB या जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, इथं चुकून डेट टाकायचं राहिलेलं आहे मित्रांनो. तर क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो, ते आपल्या कमेंटमध्ये याचा आन्सर नक्की द्या मित्रांनो. तर याचा आन्सर आहे मित्रांनो डॉक्टर रॉबर्ट कॉक हे होते, यांनी क्षयरोग म्हणजेच TB या जीवाणूचा शोध लावला आहे. तर किती मार्चला क्षयरोग दिवस साजरा केला जातो त्याचा आन्सर आपण कमेंटमध्ये नक्की द्या. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराशी संबंधित तरतूद आहे. तर याची तरतूद मित्रांनो अनुच्छेद 200 मध्ये आहे. तर प्रश्न क्रमांक 9 आहे, खालील राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील टिंबटिंब या नदीवर स्थित आहे. तर आपल्याला माहीत आहे अंबा या नदीवर जलमार्ग 10 जो आहे तो मित्रांनो तो स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती टिंबटिंब याद्वारे केली जाते. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे राष्ट्रपतीद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 11 आहे, सुरत हे टिंबटिंब नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे गुजरात येथील सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, परिसंस्थेचा सजीव भाग टिंबटिंब म्हणून संदर्भित आहे. तर जे परिसंस्थेचं जे सजीव आहे मित्रांनो, म्हणजे जो आपला भाग आहे तो जैविक घटक म्हणून संदर्भित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 पहा, जीवांच्या विविधतेचा संघटनात्मक पातळ्या टिंबटिंब या आहेत. तर आपल्याला माहीत आहे अनुवंशिक प्लस प्रजाती प्लस परिसंस्था या तिन्ही पातळ्या संघटनात्मक पातळ्या जीवांच्या विविधतेच्या आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 पहा, मॅट्रिक्स नोंदीमध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झाला आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे 2 मॅट्रिक्स नोंदीचा समावेश झालेला आहे मित्रांनो. तुम्ही गुगल करा, त्या 2 नोंदी कोणत्या आहेत नक्की पाहून घ्या, त्यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 पहा, खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. तर आपल्याला माहीत आहे यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते, PK सावंत हे पण मुख्यमंत्री होते, वसंतराव नाईक हे पण मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे जे आहेत मित्रांनो ते मुख्यमंत्री नव्हते. त्यांनी कधीच खुर्चीसाठी राजकारण केलेलं नाही मित्रांनो. त्यांचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते. फ्री थ्रो कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे. तर दिल्ली येथे वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था आहे मित्रांनो, जेथे चेस्टवरचे
आजार आहेत मित्रांनो त्यासंबंधी रिसर्च केला जातो. 1926 स्थापित श्री अरबिंदो आश्रम टिंबटिंबे येथे स्थित आहे मित्रांनो. तर पुडुचेरी येथे मित्रांनो हा अरबिंदो आश्रम स्थित आहे. तर प्रश्न क्रमांक 19 आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखले जाते मित्रांनो. जर पृथ्वीवरील आहे तर मित्रांनो जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 आहे, पुढीलपैकी कोणते फ्लोरोकार्बन्स CFC चे गुणधर्म आहेत. तर मित्रांनो माहिती आहे आपल्याला अत्यंत स्थिर असतं हे कार्बन, बिनविषारी आहे व ज्वलनशील नाही आहे. तर वरीलपैकी सर्व हे आपलं आन्सर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्त करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत. तर आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री हे राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्ती करणारे जी समिती असते त्याचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताची उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहीरचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो. तर मित्रांनो हवामानाचा जो अंदाज आहे मित्रांनो त्यासाठी ही संगणक प्रणाली यूज केली जाते. प्रश्न क्रमांक 23 पहा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचे वय टिंबटिंब वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. तर मित्रांनो 65 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 24 पहा, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे. तर आपल्याला माहीत आहे संविधानातील भरपूर जो भाग आहे तो मित्रांनो आपण 7 देशाकडून घेतलेला आहे मित्रांनो. त्या संबंधित तुम्ही सविस्तर अभ्यास करा. पण जी समवर्ती सूची आहे मित्रांनो ती आपण भारतीय संविधानाने ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे. भारतात मिश्मी पर्वतरांगा कुठे आहेत. तर आपल्याला माहिती आहे अरुणाचल प्रदेश येथे मिश्मी या पर्वतरांगा आढळतात. प्रश्न क्रमांक 26 पहा, RTI म्हणजेच माहितीचा अधिकार नियमन अधिनियम 2005 अंतर्गत जनमाहिती अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकतो. तर मित्रांनो जास्तीत जास्त 25,000 रुपये इतका दंड आपण करू शकतो. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 कोणते कलम न्यायालयाच्या अधिकारास क्षेत्रास अडथळा करते. तर मित्रांनो कलम 26 जे आहे ते मित्रांनो न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते. त्याच्या संबंधी इन डिटेल तुम्ही स्टडी करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचा मुख्यालय कोठे आहे. तर दुर्गापूर येथे त्याचं इन्स्टिट्यूटचं मुख्यालय आहे. तर मित्रांनो हे 100 क्वेश्चन्स आहेत जे आपण तुम्ही खाली बघणार आहात. हे क्वेश्चन्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर हे क्वेश्चन्स आपण पाठ करणे किंवा लक्षात ठेवणे नेहमीचे हे आपल्याला करणे अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, पुढीलपैकी कोणाला राष्ट्रसंत असेही म्हटले जाते. तर संत तुकडोजी महाराज जे आहेत मित्रांनो त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 पहा, महाराष्ट्रात पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधले आहे. तर इसापूर हे धरण आहे मित्रांनो ते महाराष्ट्रात पैनगंगा या नदीवर बांधलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला मित्रांनो 2 क्वेश्चनचे ह्यात आन्सर भेटत आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान मित्रांनो जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. ते 1936 साली मित्रांनो स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, जगातील धोकाग्रस्त प्राण्याची रेड लिस्ट खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करते. तर मित्रांनो IUCN जी ही आहे मित्रांनो संस्था ती धोकाग्रस्त प्राण्यांची रेड लिस्ट जाहीर करते. म्हणजेच की कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत चालली किंवा कोणत्या प्राणी धोक्यात आहे या निसर्गात प्रदूषणात ते लिस्ट जाहीर करतात. प्रश्न क्रमांक 33 पहा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोण आहे. तर गोड्या पाण्यातील डॉल्फिन जो आहे तो मित्रांनो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा, कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटले जाते. तर आपल्याला माहिती आहे कानपूर नव्हे तर पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हटलं जातं. कारण पुणे यालाच आपल्याला आपण विद्येचं माहेरघर किंवा जास्त कॉलेजेस वगैरे असल्यामुळे पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हटले जाते. तर प्रश्न क्रमांक 35 पहा, डोडो हा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. तर मित्रांनो डोडो हा आपल्याला माहीत आहे पक्षी आहे डोडो हा. तर प्रश्न क्रमांक 36 पहा, भारतातील शेअर मार्केटवर पुढीलपैकी कोण नियंत्रण करतो.
तर सेबी म्हणजे SEBI जो आहे तो मित्रांनो भारतातील शेअर मार्केटवर त्याचे नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 37 पहा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढीलपैकी कोणती नियामक संस्था नाही? तर सिबिल जे आहे तो मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये नियामक संस्था अजूनही झालेली नाही. तर प्रश्न क्रमांक 38 पहा, वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर आपल्याला माहित आहे तमिळनाडू या राज्यात वैगई नदी वाहते. पुढीलपैकी कोणते राज्य दक्खन पठारात आहे? तर कर्नाटक हे राज्य दक्खन पठारात आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे जे तमिळनाडू हे कर्नाटक वगैरे हे क्वेश्चन थोडे लक्षात ठेवण्यास किंवा आपल्याला माहिती होण्यास जास्त वेळ लागतो, पण हे क्वेश्चन अतिशय रिपीटेड आपल्याला पाहायला भेटतील क्वेश्चन पेपरमध्ये, त्यामुळे हे क्वेश्चन अगदी रटणे अगदी गरजेचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 पहा, मुंबईतील पहिली कापूस गिरणी कोणी स्थापन केली? कावोजी नानाभाई दावरजे आहे मित्रांनो, त्यांनी मुंबईतील पहिली कापूस गिरणी स्थापन केली होती. भारतीय संविधानाचे कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे? तर मित्रांनो आपण जी पंचवार्षिक योजना राबवतो ती मित्रांनो रशिया या देशाकडून घेतलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 42 पहा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो ते भारतातील उत्तराखंड या राज्यात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 43 पहा, पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही? तर आपल्याला माहीत आहे मुरुड जंजिरा हा समुद्रात आहे, विजयदुर्ग हा किल्लाही समुद्रात आहे, उंदेरी व खांदेरी हे किल्लेसुद्धा आपल्याला समुद्रात भेटतील. पर बेकल किल्ला हा जो आहे तो मित्रांनो भुईकोट किल्ला आहे मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 44 पहा, पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळती आहे? तर आपल्याला माहीत आहे कथकली केरळचे हे आहे मित्रांनो, म्हणजे त्यांचा तो नृत्य प्रकार आहे कथकली केरळचा. तर प्रश्न क्रमांक 45 पहा, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर मुलापनगिरी हे जे आहे ते मित्रांनो कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च जे शिखर आहे ते मित्रांनो आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो, ते अहमदनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 46 पहा, कोणत्या प्राचीन भाषेचा जातक कथा लिहिल्या गेल्या? तर मित्रांनो पाली या प्राचीन भाषेत आपल्याला जातक या कथा लिहिलेल्या भेटतील. प्रश्न क्रमांक 47 पहा, ऑक्टोपस टिंबटिंबचे उदाहरण आहे? तर आपल्याला माहित आहे अस्पृष्टवंशीय प्राणी आहे मित्रांनो. ऑक्टोपस हा समुद्रात भेटणारा प्राणी आहे. पुढीलपैकी कोणते वाहते पाणी परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे? तर ओढ्याचं जे पाणी आहे मित्रांनो ते परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे मित्रांनो, कारण ते वाहतं पाणी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49 पहा, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो? तर आपल्याला माहित आहे भीमा नदी ही भीमाशंकर येथे पुणे येथे उगम होतो. मराठी भाषा दिवस टिंबटिंबला साजरा केला जातो? तर आपल्याला माहित आहे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 51 पहा, सपाट आरशामध्ये टिंबटिंब नेहमी आभासी प्रतिमा तयार होते? तर आरशाच्या पाठीमागे नेहमी आभासी प्रतिमा तयार होते हे त्याचा आन्सर आहे मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर संप करण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार नाही मित्रांनो. तर बाकीचे जे 3 आहेत मित्रांनो, समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो. भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो? तर मित्रांनो अनुच्छेद 312 जो मित्रांनो भारतीय घटनेचा सर्व भारतीय सेवांना तो हाताळतो. म्हणजे MPSC UPSC जे आहेत मित्रांनो ते अनुच्छेद 312 नुसार संघटित आहेत. तर महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा टिंबटिंब आहे? तर आपल्याला माहीत आहे जी दक्षिण कोकण किनारपट्टीची मित्रांनो मृदा आहे ती आपल्याला जांभी या प्रकारची मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 55 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला IT हब समजले जाते? तर महाराष्ट्रातील पुणे हे शहर आहे मित्रांनो, हिंजवडी वगैरे सेक्शन मित्रांनो पूर्ण IT हब म्हणून समजले जाते. प्रश्न क्रमांक 56 पहा, महाराष्ट्रातील सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 भारताच्या टिंबटिंबच्या अनादराला प्रतिबंध करत नाही. तर मित्रांनो राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत या तिन्ही गोष्टींना तो कायदा त्याचा अपमान केल्यास तो कायदा लागू होतो. व राष्ट्रीय पक्ष जे आहेत मित्रांनो जसे की तुम्ही भाजपा जे राष्ट्रीय आपला काँग्रेस वगैरे हे पक्ष आहेत त्यांना हा कायदा लागू होत नाही मित्रांनो.
अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला टिंबटिंब असे म्हणतात, तर पोषण पातळी असे म्हणतात। उलर सरोवर टिंबटिंबमध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 58, तर आपल्याला माहिती आहे उलर सरोवर जे आहे ते मित्रांनो काश्मीर येथे स्थित आहे। भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर खालीलपैकी कोणते? तर आपल्याला माहिती आहे कच्छचे छोटे रण आहे मित्रांनो, तिथे जंगली गाढवांचे अतिशय प्रमाणात ते जंगली गाढवे तिथे आढळतात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 60 आहे, राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन टिंबटिंब येथे स्थित आहे। तर आपल्याला माहित आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद येथे स्थित आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 61 पहा, मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी टिंबटिंबचे उदाहरणं आहेत। तर आपल्याला माहित आहे अस्पृष्ट वंशीय जे प्राणी आहेत मित्रांनो ते पक्षी व मासे, सरपटणारे प्राणी हे त्याचे उदाहरण आहेत। प्रश्न क्रमांक 62 पहा, भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा हा टिंबटिंबचा भाग होता। तर आपल्याला माहित आहे भारताद्वारे आपण बांगलादेशला जो पश्चिम बंगालचा जो 3 बिघा हा जो भाग होता तो बांगलादेशला भाडेतत्वावर दिला होता। तर प्रश्न क्रमांक 63 पहा, बोकोरो स्टील प्लांट टिंबटिंब येथे स्थित आहे। तर आपल्याला माहित आहे हा स्टील प्लांट झारखंड येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 64 पहा, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1971 साली रामसर करार हा आपल्याला अस्तित्वाला आला। त्या करारासंबंधित आपण वाचा, कारण हा क्वेश्चन बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे। भारतातील सर्वात मोठे जूट उत्पादक राज्य टिंबटिंब आहे। तर पश्चिम बंगाल हे जूट उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 66 आहे, गारो, खासी आणि जेतिया या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत? तर आपल्याला माहित आहे मेघालय या राज्यात या तिन्ही टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 67 आहे, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यात आपल्याला हे उद्यान आढळते। कोणते प्रश्न क्रमांक 68 आहे, कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित केले होते? तर आपल्याला माहिती आहे केसरी हे जे वर्तमानपत्र होते ते बाळ गंगाधर टिळक यांच्याद्वारे प्रसिद्ध केले होते। प्रश्न क्रमांक 69 आहे, सिंधू खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले टिंबटिंब हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे। तर लोथल येथे आहे मित्रांनो हे सिंधू खोरे तिथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 70 पहा, भारतातील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन म्हणजे CSIR सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट संस्था कोठे आहे? तर आपल्याला माहित आहे दुर्गापूर येथे ही संस्था आहे। प्रश्न क्रमांक 71 आहे, 1840 मध्ये परमहंस सभा या 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर आपल्याला माहित आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1840 मध्ये परमहंस सभा याची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 72 पहा, पुढीलपैकी कोण ऑगस्ट 1943 मध्ये मे ते 1946 या काळात ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्रात सातारा समांतर सरकारचे नेते होते? तर मित्रांनो आपल्याला माहित आहे जे सातारा जिल्ह्यातील गाजलेले जे स्वातंत्र्य लढ्यातील नेते होते क्रांतिसिंह नाना पाटील हे त्याचे आन्सर आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 73 पहा, इसवी सन 250 ते 550 दरम्यान नंदीवर्धन ही नैऋत्य भारतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या राजवंशाची राजधानी होती? तर आपल्याला माहित आहे वाकाटक या राजवंशाची नंदीवर्धन ही राजधानी होती। प्रश्न क्रमांक 74 पहा, कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले? तर 1739 साली या मराठा साम्राज्यात सालशेत या प्रांताला समाविष्ट करण्यात आले। प्रश्न क्रमांक 75 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे? तर अहिल्याबाई होळकर योजना जी आहे मित्रांनो ती योजना जी आहे ती मित्रांनो जे विद्यार्थी राज्य परिवहनाच्या बसने स्कूलला वगैरे जातात त्यांना मोफत प्रवास उपलब्ध करून देतात। प्रश्न क्रमांक 76 पहा, भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ खडक आढळत नाहीत? तर खंभातचे आताक जे आहे मित्रांनो येथे प्रवाळ खडक आढळत नाहीत। महाराष्ट्रात अश्विन महिन्याच्या सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात म्हणजेच अश्विन महिन्यात पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो? तर आपल्याला माहित आहे कोजागिरी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 78 आहे, श्रावण महिन्यातील
जुलै ऑगस्ट कोणत्याही एका शुक्रवारी देवीच्या पार्वतीच्या आराधनेसाठी जीविती पूज पूजन कोण करतात? तर आपल्याला माहीत आहे विवाह स्त्रिया ज्या असतात ते देवी पार्वतीची पूजा करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79 आहे, मानवी शरीरातील अमिबा सदृश पेशी टिंबटिंब असतात, तर पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत ते मित्रांनो अमिबा सदृश पेशी म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 80 आहे, कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात? तर माहिती आहे आपल्याला मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत मित्रांनो त्यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 81 आहे, भारतातील खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? तर कार्बन मोनॉक्साईड आहे जो मित्रांनो तो रक्तात आढळत नाही. प्रश्न क्रमांक 82 आहे, भिलाई पोलाद कारखाना टिंबटिंब येथे स्थित आहे, तर छत्तीसगड येथे भिलाई पोलाद कारखाना स्थित आहे. खालीलपैकी कोण 2019 या वर्षामध्ये पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतामधील पहिले किन्नर आहेत? तर हा क्वेश्चन बऱ्याच वेळा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं गेलेलं मित्रांनो. तर त्यांचं नाव होतं नर्तकी नटराज, यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 84 आहे, खालील एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेचच खालीलपैकी कोणी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले? तर बेंजामिन गुई हॉर्निमन आहेत मित्रांनो, त्यांनी हे लेख लिहिलेत. प्रश्न क्रमांक 85 आहे, मतदारांची नोंदणी करणे टिंबटिंब संविधानात्मक जबाबदारी असते, तर निवडणूक आयोगाची ही संविधानात्मक जबाबदारी आहे मित्रांनो, त्यांनी ती पार पाडली पाहिजे. प्रश्न क्रमांक 86 आहे, खालीलपैकी कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते? तर लंबक हालचाल आहे मित्रांनो, तिला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते. तर प्रश्न क्रमांक 87 आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले? तर आपल्याला माहिती आहे केसरी, हा क्वेश्चन वरती येऊन गेला आहे, तर मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 88 आहे, ढोलू बोमा लाटा हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये हा खेळ खेळला जातो मित्रांनो, बाहुल्या नाचवल्या जातात. प्रश्न क्रमांक 89 आहे, पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले. तर सातारा येथे पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले मित्रांनो. 2019 DRDO द्वारे कोणत्या अवस्वनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले? तर निर्भय या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण मित्रांनो करण्यात आले होते 2019 साली. प्रश्न क्रमांक 91 आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? तर राष्ट्रपती हे त्याची नेमणूक करतात. खालीलपैकी कोणती वस्तू स्वयंप्रकाशी नाही? तर चंद्र ही जी आहे मित्रांनो तो स्वयंप्रकाशी नाही, तो म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे तो चमकतो. 1976च्या कोणत्या दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याची सूची समाविष्ट केली? तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली होती मित्रांनो, त्याच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची सूची समाविष्ट केली गेली मित्रांनो. प्रश्न क्रमांक 94 आहे, 2019चा काळा घोडा कला महोत्सव KGF महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये साजरा केला गेला होता? तर मुंबई या शहरामध्ये काळा घोडा कला महोत्सव साजरा केला गेला होता मित्रांनो, ज्याला KGF असं नाव दिलं होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 95 आहे, दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर दारणा धरण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यातीलच आहे. प्रश्न क्रमांक 96 पहा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना टिंबटिंबद्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. तर सावरकर बंधू जे होते मित्रांनो त्यांच्याद्वारे अभिनव भारत ही गुप्त कार्यकारी संघटना चालवली जात होती. प्रश्न क्रमांक 97 पहा, जैन तत्वज्ञानानुसार देव महावीर यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते, ते तीर्थंकर होते. तर मित्रांनो 24 जे आहे मित्रांनो 24 महावीर यांना वर्धमान म्हणून जाणले जाते, ते 24 तीर्थंकर होते. पहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते टिंबटिंबे आहेत. तर अभिनंदन वर्धमान हे पहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते आहेत. प्रश्न क्रमांक 99 पहा, महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बीड या जिल्ह्यात ही सौर ऊर्जा योजना स्थित आहे.
नगर परिषदेच्या क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी टिंबटिंब याची असते. तर मुख्याधिकारी किंवा नगर परिषद येते त्यांची ती जबाबदारी असते जन्म मृत्यू नोंदवण्याची. तर मित्रांनो, हे आपले इम्पॉर्टंट 100 क्वेश्चन होते. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनची जर तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये करा. कोणतं चुकलं असेल बरोबर असेल तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. प्लस मित्रांनो, आपण अशाच भरपूर सिरीज घेऊन येतो मित्रांनो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपण भरपूर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर वगैरे पण घेऊन आले. त्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.